कारवाई करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये काही राजकीय लोकांचे फोटो देखील सापडले आहेत। तर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाईची मागणी केली जाते आहे। नाही, पोलीस त्याचा योग्य तपास करतील। पोलिसांकडे सर्व मिळालेलं आहे आणि पोलीस प्रशासन हे शोधून काढतील कोण कोण याच्यामध्ये आहे। त्या सर्वांवरच त्या ठिकाणी म्हणजे जे त्या ठिकाणी गुन्हेगार आहेत, आता एखादा आश्रम बांधतात, कोणी त्या ठिकाणी एखादा संमेलन होतं, त्या ठिकाणी लोक जात असतात, पण याच्या पडद्यामागे काय चालू आहे हे अनेक लोकांना माहिती नसतं आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने जो दोषी आहे त्यावर प्रचंड मोठी कारवाई, जे नियमात आहे साऱ्या कारवाया जे या ठिकाणी सरकार करत आहे, पोलीस करत आहे, मला वाटतं की यामध्ये सत्य समोर येईल आणि सत्यामधून असे भोंदूगिरी करणारे लोक हे या ठिकाणी जेरबंद होतील। महिला अध्यक्ष आहेत ते, त्याच्यावर पण महिलांवर अत्याचार झाला आहे, त्याच्यावर अद्यापही ते समोर आलेलं नाही, बोलले आपलं उत्तर दिलं नाही अद्याप, त्यांच्यावर राजीनाम्याची कारवाई पण मागत आहेत बाकी पक्ष। मी तेच सांगितलं की पोलीस सत्य शोधून काढतील, पोलीस सरकारला पाठवतील, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यानंतर योग्य कारवाई करतील।